केलेल्या आहेत। आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। हिंगोलीच्या लिंबाळा मक्ता शाळेच्या मुख्याध्यापकांना मद्यपान केल्याचा आरोप तर अभिजित दिपकेंचा शिक्षण अधिकाऱ्यांना फोन। मंगळवारपर्यंत संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई न झाल्यास उपोषणाचाही दिपकेंचा इशारा। नागपुरात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अट 26 वर्ष केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक। 30 वर्षांची ही अट मान्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। छत्रपती संभाजीनगरच्या सुराणामधील हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेवेळी गोंधळ। टायपिंग सॉफ्टवेअर काम करत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। सेंटर समोर विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन, पोलीस घटनास्थळी। पुण्यातील हडपसर आदिवासी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। गडचिरोलीतील आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने मृत्यू झालेल्या या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत करावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक। वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आक्रमक। अमरावतीच्या मेळघाटातील डोंगरी इथल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी चक्क विजेच्या खांबावर आकडा टाकून वीज चोरली आहे। तर वीज चोरीचा हा व्हिडिओही व्हायरल। कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे आता लक्ष। नंदुरबारच्या शहादा शहरातील विजेची समस्या दूर करण्यासाठी आता महावितरणकडून मोठा प्रयत्न। अतिरिक्त भार असलेल्या 12 रोहित्रांवर उपाय, तर या ठिकाणी नवीन 10 रोहित्र बसवले जाणार। स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतर सुद्धा नंदुरबारमधील मणिबेली गाव हे अंधारातच। गावातील 400 आदिवासी पाडे वनविभागाच्या परवानग्यांमुळे विजेपासून वंचित। करमाळ्याच्या अवधूत विद्यालयातील कथित बोगस शिपाई भरती प्रकरणी सुरू असलेलं आमरण उपोषण आणि यातील 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती आता खालावली आहे। रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू। ठोस कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा ग्रामस्थांचा इशारा। पुण्यातील खडकवासला धरणातनं मोठा नदीपात्रामध्ये 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। धरण साखळीमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे हा विसर्ग सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार। नाशिकच्या निफाडमधील नांदूर मधमेश्वर या धरणातनं सलग 26व्या दिवशी पाण्याचा विसर्ग। धरणातनं सध्या 3155 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जायकवाडीच्या दिशेनं सोडलं 53.34 टीएमसी पाणी। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या पिंपळगाव जोगा या धरणातनं पाण्याचा विसर्ग। धरणाच्या सांडव्यामध्ये मासे पकडतानाचा तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत आता अकोला परिमंडळामध्ये विकेंद्रित सौर प्रकल्पाच्या उभारणीला मोठी गती। तर या ठिकाणी 82 ठिकाणांवर 339 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य। 34 ठिकाणी 136 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्पही सुरू। 26,859 शेतकऱ्यांसाठी या सुविधा। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन। आमच्या हक्काची जमीन परत द्या, शेतकऱ्यांची घोषणाबाजी। तर 9 गावातील 7500 एकर जमिनीचं वाटप रखडलं। मंत्रिमंडळाची मान्यता असताना जमिनीचं वाटप रखडल्याचाही आरोप। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील 9 गावातील शेतकरी आक्रमक। तर कोर्टाचे आदेश असून सुद्धा शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या जमिनी शासनाकडून हस्तांतरित झाल्या नाहीत। शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सलग 3ऱ्या दिवशीही सुरूच। सोलापूरच्या माड्यामधील उपळाई बुद्रुकमध्ये पाणी टंचाई विरोधात महिलांचा घागर मोर्चा। ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संतापाचा उद्रेक। मुळशी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आता सुरू असलेलं अमित कंधारे यांचं बेमुदत उपोषण अखेर मागे। भाजपचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे। थोपटेंनी चंद्रकांत पाटलांना फोन लावल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आश्वासन। वाघोलीमध्ये केसनंद रस्त्यावरील दुबेनगर ते केसनंद रोड रस्त्याच्या कामाला विलंब। रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यामुळे नागरिक आक्रमक। 4 महिने उलटून सुद्धा ठेकेदारानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही। गडचिरोलीमध्ये सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीला घरी आणताना रुग्णवाहिका खड्ड्यात अडकली। तर आरोग्य पथक आणि समाजसेवकांनी धक्का दिल्यानंतर ही रुग्णवाहिका बाहेर निघाली आहे। त्यानंतर दीपिका मडावी तिच्या घरी सुखरूप पोहोचली। कोल्हापूर शहराजवळ हंसनाळवाडीमध्ये एका चिखलातनं बाट काढताना मुलांवर शाळेत जाण्याची वेळ। तर पावसामुळे शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय रस्त्यांकडे प्रशासनाचं मात्र सपशेल दुर्लक्ष। जालन्याच्या खापरखेडा गावातील रस्त्यांची पावसामुळे दुरावस्था। 1ली ते 4थीतील विद्यार्थ्यांची दररोज 2 किलोमीटर चिखलातनं शाळेसाठी पायपीट। तक्रारी करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष। तातडीनं हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। पालघरमधील गुंदावे ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी केलं श्रमदान। तर गावातील खराब रस्त्यांची केली डागडुजी। गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील रस्त्यांची दुरावस्था होती। पुण्याच्या मावळमधील मळवली कार्ला पर्यायी रस्त्याची या ठिकाणी दुरावस्था। तर मळवली परिसरामध्ये रेल्वे उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळे हा रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची मोठी अडचण।
डोंबिवली पश्चिमेतील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक, तर गरिबाचा वाडा या परिसरातील नागरिकांचा एच वॉर्ड कार्यालयावर मोर्चा. खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरावस्था, त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी. नंदुरबार शहरातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था, ही अवस्था पाहून अक्षरशः शहरात येताना लाज वाटते. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य, तर चौफुली परिसरातील खड्डे तातडीनं बुजवण्याची ही मागणी. अमरावतीच्या धानोरा गुरु या ठिकाणी ग्रामपंचायत भवनाच्या जागेवरून वाद पेटला. दरम्यान अतिक्रमण हटवून मंजूर जागेवरच बांधकाम करावं या मागणीसाठी उपसरपंच प्रमोद कोहळेंकडून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वन्य प्राण्यांचा हिदोस, वन्य प्राणी पिकांची नासाडी करत असल्यामुळे शेतकरी संकटात. वारंवार वन विभागाला निवेदन देऊन सुद्धा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होत नसल्याचा आरोप. मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या टायपिंग टेस्ट दरम्यान कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रांवर गोंधळ. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे उमेदवारांना मनस्ताप, तर काही संगणक सुरूच होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली. भंडाऱ्यात सुद्धा मुंबई हायकोर्टिंग परीक्षेदरम्यान गोंधळ. परीक्षा देताना सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं लॉग इन सुद्धा झालं नाही. दरम्यान भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथे आले होते. खानदेशाचं आराध्य दैवत आई कानबाई मातेच्या उत्सवाला सुरुवात, तर रोटाचे विधिवत पूजन करून आई कानबाई मातेला नैवेद्य अर्पण, तर जयघोष आणि भक्तिगीतांनी परिसर दुमदुमून गेला. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील गर्दीचा व्हिडिओ समोर, तर श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी मोठी गर्दी. कालपासून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रचंड गर्दी, तर आज त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी, तरी सुद्धा भाविकांची गर्दी कायम. सिद्धिविनायकाचं एक प्रवेशद्वार बंद करण्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. सुशोभीकरणासाठी मंदिराचं एक प्रवेशद्वार पालिका बंद करणार. ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांकडून बीएमसीच्या निर्णयाचा विरोध. रविवारच्या सुट्टीमुळे आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. कोल्हापूर, बेळगाव आणि गोव्यातनं पर्यटक दाखल, तर दाट धुकं आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे आंबोली घाटाचं रूप खुललंय. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी. सह्याद्रीमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे पर्यटकांची पावलं भंडारदराकडे वळली आहेत. अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांमध्येही आनंद. विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यामध्ये वीकेंडला पर्यटकांची गर्दी, तर डोंगर रांगा, पांढरी शुभ्र धुक्याची चादर, धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं इथे दाखल झालेत. माळशेज घाटात वर्षा पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी. माळशेज घाटामध्ये पर्यटकांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांची पावलं माळशेज घाटाकडे वळतात. नालासोपारा विषबाधा प्रकरणामध्ये एफडीएनं रुग्णांचे जबाब नोंदवले, तर सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. नागपुरातील बेसा, बेलतरोडी या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. दरम्यान घनकचरा व्यवस्थापनाची आकस्मिक पाहणी करत कुमार आशीर्वाद यांच्याकडून आढावा. अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या तेल अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री केली जात असल्याचा आरोप. दुकानदारांकडून भेसळयुक्त तेलाची विक्री सुरू असल्याचा श्रीराम संघाचा आरोप. सिंधुदुर्गच्या भाई बाबडा या ठिकाणी घाटात दरड कोसळण्याची घटना. दरम्यान गगनबावडा, खारेपाटण या राज्य महामार्गावरील वाहतूक यामुळे ठप्प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांचं 15,000 रुपये असलेलं पाकिट सुरक्षा रक्षकाकडून परत. हैदराबादमधील भाविकाच्या पाकिटात रोख रकमेसह महत्वाची कागदपत्र होती. उल्हासनगरमध्ये एका इमारतीमध्ये स्लॅब कोसळण्याची घटना. कॅम्प नंबर 3 मधील कुमाऊ नावाच्या इमारतीमध्ये ही घटना घडल्याची माहिती. या घटनेमध्ये विनोद कचरे नावाचे व्यक्ती जखमी. भंडाऱ्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये रस्त्यावर अचानक वाहनासमोर वाघ आडवा आल्याची घटना. काही वेळ वाघानं रस्त्यावर फेरफटका मारत वाहनाचा मार्ग अडवला. प्रवाशाकडून दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. रायगडच्या वहूर गावामध्ये मुंबई गोवा महामार्गावर आपत्ती व्यवस्थापन मित्राकडून खवले मांजराला जीवनदान. वैद्यकीय तपासणीनंतर खवले मांजराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता. 112वर कॉल का केला म्हणून पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप. तर नवी मुंबईतील पोलिसांच्या मारहाणीचा हा व्हिडिओही व्हायरल. भांडणं झाल्यामुळे पोलिसांना फोन केला, मात्र पोलिसांनी घटनास्थळी मारहाण केल्याचा आरोप. भंडारा शहरामध्ये जुन्या वादातनं दोघांवर तलवारीनं हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांकडून 2 सख्ख्या भावांना अटक. या हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांकडून या संदर्भातला पुढील तपास सुरू. पुण्याच्या चाकण औद्योगिक परिसरामध्ये गुंडांकडून एकाला बेदम मारहाण. माथाडीवरून गुंडांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या नावाखाली गुंडगिरी सुरू असल्याचाही आरोप.
वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकूळ, तर एका ज्वेलर्ससह मेडिकल, किराणा दुकान, जनरल स्टोअर्समध्ये चोरी. 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं चोरी केल्याची माहिती. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह. सोलापूरच्या माढ्यामध्ये कामाच्या शोधात आलेल्या 26 वर्षाच्या विवाहितेवर सामूहिक अत्याचार. 5 जणांविरोधात टेंभुर्णी पोलिसात गुन्हा. पीडितेला मारहाण करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार. युरिया, डीएपी सोबतच इतर खतांची किंवा कीटकनाशकांची खरेदी करण्याची सक्ती नको. नागपूर जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या सूचना. खत विक्री प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासंदर्भात खत विक्रेत्यांना कृषी विभागाकडून सूचना. धाराशिवच्या कळंबमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचली. वडगावमधील अक्षय रिटे याला पोलिसांकडून अटक, तर तो या प्रकरणातील चौथा आरोपी आहे. न्यायालयानं त्याला 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.